नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। संध्याकाळ झालेली आहे, देवापुढे दिवा लावलेला आहे, नमस्कार सुद्धा केलेला आहे आणि आता मी जाते किचनमध्ये। आणि आत्ताच प्रीत मार्केटमधून जाऊन आलेला आहे, त्यांनी भाजी आणलेली आहे, ती पहिली मला काढायची आहे, ती फ्रीजमध्ये ठेवायची आहे। प्लस आज थोडा वेळ आहे माझ्याकडे, म्हणून विचार केला किचनचं जे खालचं आहे ते मला साफ करायचं आहे। काल पूर्ण हॉलचं, डायनिंग रूम, बेडरूम वगैरे साफ केलं, पण किचनच्या खालचं जी रॅक आहे ती साफ करायची राहिली होती। तर माझ्याकडे थोडा वेळ आहे, त्यामुळे विचार केला की आज किचनची साफसफाई करून घेऊया। कधीपासून मला करायचं होतं पण वेळच भेटत नव्हता आणि कधी कधी कंटाळा पण येत होता, म्हणून आज विचार केला की म्हणजे अर्ध्या तासामध्ये आपलं हे काम पूर्ण होईल। ते करते मी आता आणि किचन पण थोडंसं साफ करते आणि प्लस संध्याकाळचं जेवणसुद्धा करायचं आहे मला। तर चला डेली ब्लॉगिंगला आपल्या सुरुवात करूया। आणि ही आहेत आमच्या झाडावरची फुलं, गुलाबाची खूप सारी आली होती, म्हणून विचार केला क्लासामध्ये डायनिंग टेबलावर ठेवूया, असं बघायला सुद्धा छान वाटतं। आणि किती काय झालं की खाऊचे डबे आमचे डायनिंग टेबलावर येतातच, काही चहा वगैरे पिला की डबे इथेच राहतात आणि इकडे ठेवते। आणि भाजी मला काढायची आहे, काय काय भाजी आणले त्यांनी, आज तसा उशिराच गेलेला आहे तो। काय खाऊ आणलंय खायला? ओ माय गॉड, न सांगता नवऱ्याने खाऊन घेऊन आलेला आहे। घाबरलास? अच्छा, मला पेन आणते। हा रोज ऑफिसला तो एक पेन रोज ऑफिसमध्ये टाकून येतो, म्हणजे शाळेतली पोरं कशी पेन्सिल खोडल्यावर टाकून येतात, तर मग सांगितलं मला घरामध्ये पेन लागलेले आहे, माझ्यासाठी घेऊन ये। आणि भाजी आणलेली आहे, आमचं असं नवऱ्याला जेवढं सामान सांगू तेवढंच घेऊन येतो, एक्स्ट्रा काय आणत नाही, जर इच्छा झाली तर आणतो। ठीक आहे, पण आज आता उद्या श्रावण संपेल, म्हणजे आजच संपेल आई, श्रावण संपेल आता आजच, उद्या आपला मंगळवार असतो। किचन मध्ये यायचं झालं की आपल्याला केस वरतीच बांधावी लागतात। आता गरमा एवढा होतोय ना किचन मध्ये, काय सुट्टी केस ठेवून आपण काम नाही करू शकत, मी तर नाही करू शकत, वरती आंबाळाच बांधते मी। गरमा खूप जास्त होतोय, बाहेर पाऊस पडतोय तरी सुद्धा घरामध्ये गरमा होतोय। तर आले मी आता किचन मध्ये, ही जी रॅक आहे खाली ती मला साफ करायची, तर पटकन करायला घेते। आणि या रॅकवर ना 2 ते 3 दिवसांनी धुळा बसतोच, मी तुम्हाला दाखवते, हे बघा। पण किचनमध्ये काम करत असतो, पंखा असतो, मी दरवाजा खिडक्या उघड्या ठेवते, त्यामुळे हवेमुळे धूळ खूप येते घरामध्ये, बघू शकता। मग 2 ते 3 दिवसांनी मला या ज्या रॅक आहेत त्या पुसाव्या लागतातच। आणि एकतर मी बरणी भरायची आहे मला, म्हणून ती काढली तिथली, तर ही पहिले पुसून घेते पटकन, मग ह्याच्या आतमधीतलं पुसून घेते खालचं। आणि आता या बरणीमध्ये हे ओटाणे भरून ठेवते, मी काल हे ओटाणे फोडले होते। तर ही जी बरणी आहे ती 1 किलोची आहे, 1 किलोपर्यंत कोणतंही कडधान्य वगैरे किंवा काही ह्याच्यामध्ये राहतं, म्हणून मी अशी 1 किलोची बरणी घेतलेली आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये 1 किलोचं कडधान्य आपलं आरामात राहता येईल। अर्धा किलोची जर बरणी असेल तर मला अर्धा किलोच त्याच्यामध्ये ठेवता आलं असतं, बाकीचं परत मला कुठेतरी ठेवावं लागतं, म्हणून मी अशा बरण्या घेतल्यात की 1 किलो ह्याच्यामध्ये कुठलीही गोष्ट राहील आरामात। तर आता मला या खालच्या ज्या रॅक आहेत त्या साफ करायच्या आहेत। इकडे कांदे बटाटे वगैरे आहेत, इकडे तांदळाचा डबा वगैरे ठेवलेला आहे, आणि इकडे गॅस आहे, सिलेंडर, आणि इकडे सुद्धा भाकरीचं पीठ वगैरे आहे, आणि इकडे आपली कचरा पेटी आणि कोयता वगैरे आहे। तर हे मला आता क्लीन करायचे खाली बसून, तर ह्याच्यासाठी मी इथे स्टूल आणलाय।
तर साफ करण्यासाठी मी आता वापरणार आहे व्हॅक्यूम क्लीनर. व्हॅक्यूम क्लीनरनी कसा पटकन सक्शन केलं जातं, जास्त धुळा आजूबाजूला उडत नाही, म्हणून मी किचनमध्ये काम करताना शक्यतो व्हॅक्यूम क्लीनरच वापरते. आणि मग व्हॅक्यूम क्लीनरनी सगळी साफ झाल्यानंतर मी थोडं साबण घेतलेला, साबणाचा बुळा त्या जागी जरा फिरवला आणि मग तिथे एक ओला फडका होता तो फिरवला, म्हणजे तिथली जागा पूर्ण स्वच्छ झालेली आहे. तर असा एक एक कप्पा मी साफ करायला घेणार आहे, कारण की तिथली जागा रोज पुसली जात नाही, म्हणून मी असं पुसते. तर हा एक कप्पा माझा साफ झालेला आहे. त्या कप्प्यामध्ये मी मसाल्याचा डबा ठेवते. हा मसाल्याचा डबा आहे, ह्याच्यामध्ये वर्षभराचा मसाला आहे, मसाला आणि हळद आहे, म्हणून याला पिशवी वगैरे लावून ठेवलेली आहे, म्हणजे हवा नको जायला आणि वर्षभर मसाला चांगला राहावा, कलर वगैरे नको जायला, म्हणून ह्या आईने मला असं डब्यामध्ये भरून दिलेलं आहे. आणि असं कोपऱ्यामध्ये ठेवायला सांगितलं, म्हणजे हवा नाही लागली पाहिजे, म्हणून मी त्याला या रॅकमध्ये म्हणजे या कप्प्यामध्ये ठेवते, त्याला एकदम कोपऱ्यामध्ये. आणि त्याच्यानंतर या रॅकमध्ये ही रॅक असते कांदा आणि बटाट्याची, तर वरती कांदे आहेत, खाली बटाटे आहेत. आणि ह्यावाल्या रॅकमध्ये आपला टोस्टर आहे आणि असं अप्प्यांचं आहे. आणि आपल्याला पिशव्या लागतातच किचनमध्ये, तर खूप साऱ्या पिशव्या आहेत. एका मोठ्या पिशवीमध्ये सगळ्या पिशव्या ठेवलेल्या आहेत, म्हणजे कधी पिशवी लागली तर पटकन आपल्याला पिशवी मिळते. आणि हे जे मिक्सरचं भांडं आहे ना ते तुटलेलं आहे, तर मला बघायचं आहे ह्याच्यासाठी खालचं जे असतं ना मिक्सरचं ते बघायचं आहे, म्हणून मी याला इथे ठेवलं आहे सध्या. म्हणून मोठा मिक्सरचं भांडं वापरते सध्या मी. आणि हा टोस्ट मेकर सुद्धा मी ह्याच्यातच ठेवते. तर या रॅकमध्ये हे सामान आहे माझ्या. मसाल्याचा डबा आहे पाठीमागे आणि हे. आणि या दुसऱ्या मला रॅकमध्ये मी ठेवते तांदळाचा डब्बा भरून ठेवलेला आहे कालच मी. तांदूळ आहे ह्याच्यामध्ये, बघू शकताय पूर्ण भरलेला आहे, तो ह्याच्यामध्ये ठेवते मी. आणि त्याच्या साईडला मी हे परात आहेत 2, ते साईडला ठेवलेले आहेत. आणि हे सूप आहे ते ठेवते, कधी लागतं आपल्याला तांदूळ वगैरे साफ करायला. तर या रॅकमध्ये हे आहे. तर हे 2 रॅक साफ झालेले आहे आणि आपला पडदा लागलेला आहे. हे 2 कप्प्यांचे 2 पडदे आहेत. मग हे पॅक झालं सगळं. काय लागलं असेल तर हा पडदा काढायचा, ह्यातलं घ्यायचं. म्हणून मी असे बनवले टेम्पररी. अजून ह्याचं किचनच्या ट्रॉल्यांचं काम बाकी आहे, म्हणून आम्ही असं आयडिया लावलेली आहे. ह्याच्यामध्ये हे आहे. आणि इकडे काय जास्त ठेवत नाही मी, सिलेंडरच असतो आपला, सिलेंडर आहे. आणि इकडे आहे भाकरीचं पीठ आहे, पोलीपाट ठेवलेला आहे. आणि तिकडे चपातीचं पीठ आहे. तर ही रॅक, हे 2 रॅक आहेत ते साफ करायचे आहेत. आणि आत्ता माझी किचनची पूर्ण साफसफाई झालेली आहे, बघू शकताय. जरा मस्त वाटते किचन बघायला. खालच्या रॅकसुद्धा पूर्ण साफ झालेल्या आहेत, पडदे वगैरे नीट करून ठेवलेले आहेत. आणि आता बरं वाटते किचन बघायला. सगळं साफ आहे, प्रत्येक गोष्ट प्रत्येकाच्या जागेवर आहे. सगळ्या गोष्टी वरच्या रॅकमध्ये सगळं कडधान्यसुद्धा भरून ठेवलेलं आहे मी. आता मला जेवण करायचं आहे. आता एवढा स्वच्छ ओटा वगैरे सगळा वाटतोय, पण आता परत आपल्याला जेवण करायचं आहेच. तर आज बनवणार आहे जेवायला खिचडी, प्लेन खिचडी बनवणार आहे. त्यासाठी तांदूळ घेतलेले आहेत, मुगाची डाळ घेतलेली आहे आणि एक बटाटा टाकणार आहे त्याच्यामध्ये आणि एक टोमॅटो बारीक केलेला आहे. लसणाच्या 4-5 पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि तूप आपलं. तसं सिम्पल असं आमचं डिनरचा बेत आहे, जास्त काय करणार नाही. एकच खिचडी भात लावते कुकरला पटकन. मंडळी, तर आता कुकर ठेवलेला आहे गॅसवर. किचनची साफसफाईसुद्धा झालेली आहे आणि जेवणसुद्धा ठेवलेलं आहे. आज प्लेनच जेवण करणार आहोत. का प्रीतनी बाजारात गेला तेव्हा नाश्ता आणला होता, त्यामुळं आमचं अर्ध पोळं भरलेलंच आहे, म्हणून थोडंसं जेवणार. नंतर प्रीतला जायचं आहे नाईट शिफ्टला. तर किचनची साफसफाई झाली, जरा बरं वाटते, काम करायला सुद्धा मजा वाटते. किचन साफ असलं ना की एकदम मन प्रसन्न असतं, काम करायला अजून एनर्जी वाटते, छान वाटतं. तर ते आपल्यावर आहे कसं आपल्याला करायचं आहे. म्हणजे किचन छोटं असं किंवा मोठं असं, आपण कसं त्या किचनला ठेवतोय स्वच्छ वगैरे, कोणती गोष्ट कुठे आहे
कशी वस्तू ठेवते ते आपल्यावर आहे. आणि बोलतात ना किचन घराचा हृदय असतो, कारण का आपल्या किचनमधूनच सगळ्या गोष्टी आपल्या बनतात, जेवण वगैरे असतो. तर मला पण तेच वाटतं, म्हणून मी पहिले कुठेही बाहेर गेले पहिले माझं किचन ओटा साफ करून ठेवते. तर कधीही आल्यानंतर किचन एकदम स्वच्छ असलं की काम करायला मजा वाटते. तुम्हाला काय वाटते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि आपला खिचडी भात रेडी आहे, गरमागरम मस्त झालाय, मऊ एकदम. आता लोणच्यासोबत मस्त खायचा. तर जेव्हा जास्त भूक नसेल लागली पण जेवायचं असेल त्यावेळा खिचडी भात इज द बेस्ट ऑप्शन. तर या जेवायला. तर आता मी बनवलेत पॉपकॉर्न प्रीतला नाईट शिफ्टच्या डब्यासाठी, काहीतरी स्नॅक्स म्हणून. आज चिवडा नाही देणार आहे, मस्त मक्याचे दाणे होते त्याचे मस्त पॉपकॉर्न बनवलेत. तर त्याला आज टिफिनमध्ये देते असंच खायला, आणि थोडे मलासुद्धा ठेवते. आपण काय एवढ्या लवकर झोपत नाही, 11-12 वाजतातच झोपायला, म्हणून मला पण थोडे ठेवते. तर हा प्रीतचा नाईट शिफ्टचा डबा. तर मंडळी प्रीत गेलेला आहे ऑफिसला. तर माझंसुद्धा किचनमधलं सगळं काम झालेलं आहे. आता थोडा वेळ पुस्तक वाचत बसते. आता 10:30 झालेले आहेत. तर मंडळी आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आवडलं तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये. चलो बाय बाय.